नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करतात की दादा, पीएम किसानचा 20वा हप्ता कधी येणार, नमो शेतकरीचा 7वा हप्ता कधी येणार, हे 2 हप्ते आमच्या खात्यामध्ये कधी येणार। याचबरोबर पीएम किसान योजनेमध्ये आता वार्षिक 30,000 रुपये मिळणार आहेत का, पुढचा हप्ता 10,000 रुपयाचा मिळणार आहे का, याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत पुढचा हप्ता 3,000 रुपयाचा मिळणार आहे का, नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपयाऐवजी आम्हाला आता वार्षिक 9,000 रुपये मिळणार का, म्हणजे 3-3 हजाराचे 3 हप्ते वर्षाला मिळणार का, या संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नमो शेतकरी आणि पीएम किसानचं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपयाऐवजी 30,000 रुपये मिळणार अशा बातम्या भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्याचं कारण म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत ते बोलत असताना त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की शेतकऱ्यांचा उत्पन्नापेक्षा खर्च वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 6,000 रुपयाऐवजी 30,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून द्यावेत, अशा सूचना त्यांनी केंद्र सरकारला दिल्या होत्या। परंतु केंद्र सरकारने ह्या सूचनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे, परंतु अद्यापर्यंत या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवलं जात आहेत, भरपूर व्हिडिओ भरपूर बातम्या व्हायरल होत आहेत, परंतु शेतकऱ्यांना आता वार्षिक 30,000 रुपये सध्या मिळणार नाहीत। सध्या काय तसे कन्फर्मेशन झालेली नाही, परंतु येणारा पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचा येणार असं सांगितलं जात आहे। परंतु तो येणारा पीएम किसानचा 20वा हप्ता 10,000 रुपयाचा येणार नाही, फक्त तो 2,000 रुपयाचा येणार आहे। आणि पीएम किसानच्या योजनेच्या निधीच्या वाढीबाबत बी सरकारने कोणती तरतूद केली नाही। जसे शेतकऱ्यांना आतापर्यंत वार्षिक 6,000 रुपये भेटत होते, जसा शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता भेटत होता, तसाच तो 2,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। यामध्ये मात्र स्पष्ट शासनाच्या माध्यमातून उल्लेख केलेला आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेसंदर्भात मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा केली होती की आपण 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत देऊ, निधीमध्ये वाढ करू। परंतु मागच्या अर्थसंकल्पातही त्यांनी वाढ केली नाही, कोणत्याही याच्यात वाढ केली नाही। त्यामुळे जे काही नमोचा जे काही पुढचा येणारा हप्ता आहे तो पण 2,000चा येणार आहे। म्हणजे हे मात्र स्पष्ट आणि कन्फर्म झालेला आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता तो 2,000 रुपयाचा येणार आहे। नमो शेतकरीचा 7वा हप्ता तो सुद्धा 2,000 रुपयाचा येणार आहे। मात्र हे मात्र कन्फर्म आहे की पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हे 2 हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार। 2 हप्त्याचे एकत्र 4,000 रुपये शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार। त्यासाठी शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, केवायसी यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर आधार सीडिंग असणं म्हणजे आधारला बँक खातं लिंक असणं महत्त्वाचं आहे। याचबरोबर किसान कार्ड सुद्धा शेतकऱ्याला काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे येणाऱ्या 30 तारखेपर्यंत, या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचं किसान कार्ड काढून घ्या। तुमचं जर किसान कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला पोस्टाच्या माध्यमातून पोस्टाने तुमच्या घरपोच मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, ही 4 आणि महत्त्वाची तुम्हाला कामं करायची आहेत। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता कधी येणार आणि याची तारीख काही कन्फर्म झाली का, असा शेतकऱ्याचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे। या संदर्भामध्ये जर सांगायला झालं तर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या आणि नमो शेतकरीची कोणतीही तारीख कन्फर्म झाली नाही। परंतु आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानचा मागचा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी वितरित झाला होता, म्हणजे मागचा हप्ता वितरित होऊन 4 महिने कंप्लीट झालेले आहेत। आणि नमो शेतकरीचा सुद्धा मागचा हप्ता 6वा हप्ता वितरित होऊन जवळपास 3 ते 3.5 महिने झाले, म्हणजे कालावधी असो 4 महिन्यात, 4 महिन्याच्या कालावधीने म्हणजे प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना ट्रान्सफर करत असतं। त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर आता त्याचा कालावधी संपलेला आहे। त्यामुळे या जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे
2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता जास्त आहे। याचबरोबर आता बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करत आहेत की दादा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये काही शासनाने बदल केले का? तर हो, यामध्ये महत्त्वाचे केंद्र व राज्य सरकारने नमो शेतकरी आणि पीएम किसान मध्ये बदल केले आहेत। जसं की आपण जर पाहायला गेलं तर काही शेतकरी पीएम किसान योजनेतून स्वतः सरेंडर झाले होते, स्वतः त्यांनी योजनेतून त्या माघार घेतली होती, त्यांना पैसे मिळत नव्हते। त्या शेतकऱ्यांना पुन्हा पीएम किसान योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता एक संधी शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलेली आहे। पुन्हा ते सरेंडर झालेले शेतकरी पुन्हा पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात। हे या योजनेमध्ये महत्त्वाचा केलेला बदल शासनाने। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काही बदल पुन्हा आहेत। जे शेतकरी पीएम किसान केवायसी विना ज्यांनी केवायसी केली नव्हती त्यांना सुद्धा बाद करण्यात आलं होतं, त्यांना पुन्हा एकदा केवायसी करून त्यांना पात्र होण्याची संधी सरकारने दिलेली आहे। यानंतर पुढचं महत्त्वाचं काम ते म्हणजे काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे मागचे काही हप्ते आले नव्हते, म्हणजे 13वा 14वा 15वा 16वा हे हप्ते आले नव्हते। त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसानच्या 20व्या हप्त्याबरोबर हे हप्ते येतील अशी माहिती केंद्राच्या कृषी विभागाने दिलेली आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचं सुद्धा तेच आहे। काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 1 किंवा 2च हप्ते आले, मागचे 4 ते 5 हप्ते त्यांचे पेंडिंग थकीत पडलेले आहेत। तसे सुद्धा हप्ते आता या पुढच्या हप्त्याबरोबर येण्याची शक्यता 90% आहे। त्यामुळे सरकारने यामध्ये खूप महत्त्वाचे बदल केलेत। त्यामुळे आता लाभाविना कोणताही शेतकरी लाभाविना कोणताही शेतकरी आता हे होणार नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी सरकारने यामध्ये बदल केले आहेत। तर मित्रांनो, या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला। पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात अजूनही या प्रश्नाव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्या कमेंट्सवर आपण नवीन एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया। या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया का पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।